आत्याबाई, तुम्हाला खरंच असं नाही वाटत आहे यांच्यात बदल झालाय म्हणून? भवानी माईला भेटून आल्यापासून हे फार विचित्र वागतायत. अरे देवा पांडुरंगा, तू अजून तिथेच का आहेस? अगं आता झाला ना विषय आपला. आत्याबाई, विषय झाला पण अजून उत्तर नाही मिळालंय. तुम्ही भेटणार होतात ना त्यांना, बोलणार होतात ना? अगं बोलले, मला नाही वाटत तसं काही. हा, घड्याळ ते बी सोन्याचं, लाखभर रुपयाचं नक्कीच असेल. बघायच्या तोड वया पाहिजे. ओ काय चाललंय? कुठं काय? हात दाखवा. हे बघ, तो हात दाखवा. एका घे बा. आता तो हात दाखवा. घड्याळ आहे, घड्याळ. अरे काय झालं, मी असंच इथं फिरत होतो, तेवढ्यात मला हे घड्याळ दिसलं. इथंच होतं. म्हणलं महागातलंय, असं पडलेलं बरं नाही ना, म्हणून जपून ठेवत होतो. माझ्याकडं ठेवतो. हो, द्या इकडे, द्या. भाऊजींच्या गाड्या आहे. सुमीने तुला सांगतो, लय प्रेम केलं बरं का, लय प्रेम केलं माझ्यावर. शेवटी पहिली ती पहिली, दुसरी ती दुसरीच. असं प्रेमाने वाढत होती ग. काय चव आहे तिच्या हाताला. वा अगं, म्हणजे अन्नपूर्णाच जणू. परशु शेटने दारू बी सोडली तिच्या सांगण्यावरनं. कसं झालं मतदान? खूपच छान. यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये इतका छान प्रतिसाद आपल्याला कधीच लाभला नव्हता. काय काय झालं सांगा ना. मतदान केंद्रावर दिवसभर गर्दी उसळलेली होती. अनेक लोक साहेबांना येऊन भेटून जात होते. शुभेच्छांचा वर्षाव होत होता. म्हणजे ही निवडणूक हे जिंकणार एवढं नक्की. तर काय उत्साहात गेले होते मी मतदान केंद्रावर, पण काय झालं, वेड्यासारखे एकटीच बसले होते. एकटी कशाला? मी होतो बरोबर. परशु होता सोबतीला. हो ना, पण काय केलं तुम्ही? येणाऱ्या जाणाऱ्यांचे नुसते चेहरे बघत बसला. नाही हा, परशु मूर्खासारखा वागला तेव्हा मी आवरले त्याला, विसरू नकोस. आईला झालं, होऊन गेलं. आता निवडणुकीचा निकाल काय लागतोय याची वाट पाहण्यापलीकडे आपल्या हातात तरी दुसरं काय आहे सांग? तुम्ही एकदा मला म्हणाला होतात की सुमित्राच्या मदतीने तुम्ही सुगंधावर केस करणार आहात. त्याचं काय झालं? डोकं बिकं फिरलं का त्याचे? त्यांचे इन्कम टॅक्स वाली बाई दिसते, बहुतेक लपून बसली का काय म्हणायला तिच्या. कोण बोलते? हॅलो, कोण आहे? सुगंधे, हे काय केलं तू? हे कोणी केलंय? मी केलंय, समज मी केलंय. काय झालं का तुला? काही येडाचे झटके बिटके यायला लागले का काय? येडी नाही मी. माझी जी काय अवस्था झाली आहे ना, ती तुम्ही करून ठेवली. ती पहिली बायको आहे माझी, आणि माझी पोरगी आहे ती. तिच्याशी कसं वागायचं, काय करायचं ते माझं मी बघेन. जास्त आगाऊपणा करायचा नाही, सांगून ठेवतो. आतापर्यंत 7 मर्डर केली, आठव करायला वेळ लागणार नाही. हे इला तुझे. हे भवानी माई नक्की काय सांगितलं तुला? काय सांगितलं म्हणजे हेच की मी निवडणूक जिंकणार आहे. आणि पुढे? पुढे पुढे काही नाही. बस इतकंच? आणखी काही बोलली नाही ती? काही नाही. नरसिंह, माझ्याकडे बघ. मला खरं खरं सांग, भवानी माई काय म्हणाली ते. माझी शपथ आहे तुला.